नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। कला आणि अद्वैतला एकत्र आणण्यासाठी अर्जुन आणि सायली कोल्हापुरात आलेले आहेत आणि त्याच वेळी दिनकर काकांनी जे जबरदस्त ऍक्टिंग केलेली आहे, कारण काजलने सांगितलेलं आहे की आई जसा विचार करत असते त्या पद्धतीने बाबा आपल्याला विचार करायला पाहिजे, कारण संगीता ही बाहेर गेलेली आहे आणि मग दिनकर काका तिथं आहेत आणि त्यांनी चक्कर याची ऍक्टिंग केलेली आहे। त्यावेळेस कला त्याचबरोबर काजल दोघेही खूप घाबरलेले आहेत आणि त्या म्हणत आहेत की काय झाले बाबांना नक्की। आणि त्यावेळेस इकडे सायलीने जी गोष्ट केलेली आहे ती म्हणजे अर्जुनला फोन करून डॉक्टरांना घेऊन यायला सांगितलेलं आहे। अर्जुन सोबत अद्वैत ही तिथं आलेला आहे आणि काकांच्या काळजीने तो तिथं आलेला आहे, त्यामुळे कला पाहतच राहते। आणि त्यासोबतच इकडे जेव्हा डॉक्टर चेक करतात आणि सांगतात त्यानंतर आता कला, अद्वैत त्याचबरोबर अर्जुन, सायली यांच्यामध्ये बोलणं सुरू झालेलं आहे आणि त्यांच्या बोलण्यामुळे काही गोष्टी क्लिअर होत आहेत। आणि त्या म्हणजे इकडे कलाला सायली म्हणत असते तू घेशील ना स्पर्धेमध्ये भाग, तेव्हा अद्वैत म्हणत आहे की मीही घेणार आहे। त्यावेळेस कला म्हणते हा जर भाग घेणार असेल तर मी भाग घ्यायला तयार नाही। तेव्हा मात्र अद्वैतने एक वाक्य वापरलेलं आहे की ही मला घाबरतीये, म्हणजे हिला माझ्याकडून हरण्याची भीती वाटते। तेव्हा कला म्हणते की नाही, मुळीच मी तुला घाबरत नाही आणि तुझ्याकडून मी हारणारही नाही। आणि त्यावेळेस मात्र इकडे कला ही आता स्पर्धेमध्ये भाग घ्यायला तयार झालेली आहे, कारण मी घाबरत नाही असं कलाचं म्हणणं आहे। अर्जुन, सायलीने फायनली कला आणि अद्वैतला एकत्र आणण्यासाठी हा जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे। पण त्याचबरोबर साखरवाडीची जी देवी आहे त्या देवीचा मुकुट सजवण्याचा मान मिळणार आहे आणि त्यामुळं इकडे कला आणि अद्वैत यांच्या नात्यामध्ये जे नात्यातले बंद आहेत ते तर सुधारणार आहेतच, पण बरोबर त्याचसोबतच चांदेकरांचा जो इतिहास आहे साखरवाडीच्या देवीचा तोही, म्हणजे आपण वारंवार जी काळजी वाटत आहे घराण्याला जो शाप लागलेला आहे तो शापही धुतला जाऊ शकतो हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर कला आणि अद्वैत हे दोघंही आता विचार करत आहेत। तिकडे कलाच्या डोक्यातूनही अद्वैतचे विचार जात नाहीत आणि अद्वैतच्या डोक्यातूनही कलाचे विचार जात नाहीत, कारण अद्वैत वारंवार कलाला भेटण्यासाठी, कला आपल्या सोबत असण्यासाठी प्रयत्न करत आहे। नेमका त्याच वेळी अर्जुन आलेला असतो आणि अर्जुनला पाहून अद्वैत म्हणतो अरे अर्जुन तू इतक्या दिवसानंतर, पण म्हणजे अचानक कोल्हापुरात? तेव्हा अर्जुन सांगतो की हो, अरे कसं आहे माहितीये का, काम निघालं होतं देवीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला आलो, म्हणलं चला आता तुला भेटल्याशिवाय तर नाहीच गेलं पाहिजे ना, म्हणून तुला भेटायला आलेलो आहे। एवढं अद्वैतला अर्जुन सांगत असतो आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की तसं नाही रे। अर्जुन म्हणतो की मला आता असं वाटतंय की जे काय चाललेलं आहे ते सगळं व्यवस्थित चाललेलं नाहीये तुझ्या बाबतीत आणखी काही प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही तसं नाही रे। तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे बघ, मला एक गोष्ट कळलेली आहे, प्रेम असलं की त्या दोन व्यक्ती एकत्र येतातच, म्हणजे कितीही अडचणी आल्या काहीही झालं तरीही जर त्या दोन व्यक्तींमध्ये प्रेम असेल तर ते एकत्र येणारच आहेत। हे सगळं अद्वैतला अर्जुन सांगत असतो, कारण माझ्या आणि सायलीच्या लग्नाच्या आदल्या वेळेस तू आलेला होता ना, तेव्हा तूच मला तो धीर दिलेला होता, आधार दिलेला होता आणि तूच मला त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, हे अर्जुन बोलत असतो। इकडे कला आणि कलाचे बाबा बोलत असतात। कलाच्या बाबांना कला म्हणत असते की बाबा तसं नाहीये। तेव्हा ते म्हणत असतात की अगं कला असं काय विचार करतेस तू। तेवढ्यातच सायली तिथे येते आणि सायली आल्यानंतर बाबांनाही बरं वाटतं आणि ते म्हणू लागतात की खरंच बरं झालं सायली आली आणि किती दिवसानंतर ग, कशी आहेस तू। तेव्हा कलाही खुश झालेली असते, कारण सायली तिला भेटायला आलेली आहे, या गोष्टीचा आनंद कलालाही झालेला असतो। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला आणि सायली दोघीही बोलत असतात। त्याचवेळी पाणी आणलं जातं, सायलीला पाणी देते आणि बसतात, गप्पा चालू असतात। तेव्हा सायली म्हणत असते की अगं कला काय चाललंय नक्की तुझ्या बाबतीत, कारण मला जे ऐकायला मिळालेलं आहे त्यावरून, असं ती बोलत असते। तेव्हा कला म्हणते की अगं तसं काही नाहीये। तेव्हा सायली म्हणते मला काय वाटतंय माहितीये का, मी तुझ्यासाठी एक जबरदस्त असा काम आणलेलं आहे, ते म्हणजे देवीचा हार बनवण्याचं काम आहे। तेव्हा कला म्हणत असते अगं काय सांगतेस तू हे सगळं। तेव्हा कलाला धक्का बसलेला असतो। काजल म्हणत असते की बरं झालं सायली ताई तू आलीस, तू सांगितल्यानंतर तर हिला पटेल आणि तू सांगितलं तर हिला पटणारच आहे, हिला बरं वाटेल असं म्हणत तीही बोलायला सुरुवात करत असते। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी चालू असतात तेव्हा कला म्हणत असते की मला एक कळत नाहीये की तुमच्यामध्ये असं काय झालेलं आहे आणि एवढे टोकाचे वाद का झालेले आहेत। हा प्रश्न कलाने आता विचारलेला असतो, कलाला सायली विचारत असते। कला म्हणत असते ते जाऊ दे,
तू कशी आहेस ते सांग, आणि अचानक कोल्हापुरात कसं काय येणं केलं? तेव्हा सायली म्हणते, अगं खूप दिवस झाले ना, देवीला यायचंच होतं. मग मी अर्जुन सरांना म्हणाले आणि आम्ही दोघंही आलेलो आहोत, असं कलाला सायली सांगत असते. सायलीचं आणि कलाचं हे बोलणं सुरू झालेलं आहे आणि त्यासोबतच सायली कलाला म्हणत आहे की अगं ते देवीचा हार बनवण्याची जी स्पर्धा आहे ना, आम्ही मंदिरात गेलेलो, तिथं सगळेजण बोलत होते आणि तेव्हा ते पॅम्पलेट आहे ना, मी ते तुझ्यासाठी आणलेलं आहे. एका कलाकाराने या संधीला नाही म्हटलं पाहिजे. तेव्हा अर्जुन इकडे अद्वैतकडे आलेला असतो आणि अद्वैतला म्हणत असतो की अरे मला ना कळत नाहीये, म्हणजे तुझा नक्की प्रॉब्लेम काय झालेला आहे, असा विचार तू का करत आहे? हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. अद्वैत त्याच्याशी बोलत असतो आणि अद्वैत त्याला म्हणत असतो की बघ, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, अशा झालेल्या आहेत, त्यामुळं आता लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. आणि नेमका राहुल जो आहे ना, तर दरवाजाच्या मागे आलेला असतो, दरवाजाला कान लावून ऐकत असतो. यांचं नक्की काय बोलणं चाललंय, मला कळलं पाहिजे हे काय बोलत आहेत. तेव्हा अद्वैत अर्जुनला सांगत असतो की अरे मी कोणते प्रयत्न केलेले नाहीयेत खरेला आणण्यासाठी, मी काय काय केलं नाहीये. तो सांगतो की मी जे कधी केलेलं नाहीये ना आयुष्यात ते सगळं केलेलं आहे, पण ती ना खूप हट्टी आहे, ती यायलाच तयार नाही. तेव्हा मात्र अद्वैत सांगू लागतो की मी चिठ्ठी लिहिली तिच्यासाठी आणि मग ऑफिसमधून विक्रमला पाठवलं ती चिठ्ठी द्यायला, तरीही तिने ठाम नकार दिला. त्याचबरोबर त्यानंतर त्यांच्याकडे ना डबे बनवले जातात, तर मी ऑफिसमधल्या लोकांसाठी डबे मागवले, तर त्यावेळेसही तिनं चौकापर्यंत आली, चौकातून डबे दिले आणि ती तिथून निघून गेली, पण ती ऑफिसमध्ये आली नाही. मी काय काय करू ते सांग, असं अद्वैत बोलत असतो. राहुल म्हणत असतो यांचं बोलणं काय चाललंय आणि हा अद्वैत एवढा पॉझिटिव्ह का आहे या कलाला परत आणण्यासाठी, हे बोलणं चालू झालेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की कलाला आणण्यासाठी अद्वैतचे इतके प्रयत्न चालू आहेत, मला लवकरात लवकर ही गोष्ट आईला सांगायला पाहिजे, असं आता इकडे राहुलने ठरवलेलं असतं. पण राहुल म्हणत असतो की या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या तर होणारच आहेत, पण त्याही पेक्षा आधी यांचा सगळा प्लॅन काय आहे तो मला नीट कळला पाहिजे, तरच मी हे सगळं आता आईला सांगू शकतो. हे बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच राहुल म्हणत असतो पण मी आत कसा जाऊ, हा मोठा प्रश्न राहुलच्या पुढे उभा असतो. आणि राहुल पाहतो तर तेवढ्यातच अंजू तिथे एक चहा घेऊन आलेली असते अद्वैतसाठी, अगदी जबरदस्त आलं घातलेला कडक चहा अद्वैतनं सांगितलेला असतो आणि तो चहा पाठवलेला असतो. राहुल तो चहा घेऊन येतो आणि अर्जुनला तो चहाचा कप देतो. आणि राहुल किती वेडपट आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, राहुल कशा पद्धतीने वागू शकतो. आणि तो चहा हातामध्ये घेऊन आलेला असतो कप आणि अर्जुनला देतो. अर्जुन म्हणतो अरे पण तू का आणला हा कप? तेव्हा तो म्हणतो असं नाही, मी असंच घेऊन आलो, त्यात काय एवढं, असं म्हणत तो कप त्याने अर्जुनच्या हातामध्ये दिलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा तो म्हणत असतो की अरे छान गप्पा चाललेत ना तुमच्या. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अरे आम्हाला बोलायचंय, तू जा बाहेर. तेव्हा तो म्हणत असतो की नाही, म्हणजे मी पण तुमच्याशी बऱ्याच दिवसानंतर भेटलेलो आहे, म्हणलं आपण एकत्र बसूया, गप्पा मारूया, असं म्हणत राहुल तिथेच आता थान मांडून बसलेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो काय रे काय झालं? तेव्हा तो म्हणत असतो अरे मला ना तुझा तो लॅपटॉप हवा होता. तेव्हा अद्वैत म्हणतो काही डिझाईन आहेत माझ्या, त्या त्याच्यामध्ये तयार आहेत, मी तुला नंतर देतो लॅपटॉप, मला त्या डिझाईन घेणं गरजेचं आहे, तुला मी मेल करेल ते, असं अद्वैत त्याला सांगत असतो. तेव्हा मात्र आता राहुल आहे तिथून हालायला तयार नसतो. अद्वैतला तर आता कलाला माघारी आणण्यासाठी बोलायचं आहे, अर्जुन सोबत त्यांच्या गप्पा चाललेल्या आहे, पण इकडे हा जो राहुल आहे तो मध्ये मध्ये करायला आलेला आहे. ही गोष्ट अर्जुनच्या चांगलीच लक्षात आलेली असते. अर्जुन त्याला म्हणत असतो की अरे पण तू इथे काय करतोयस, तू जा, तरी पण तो ऐकायला तयार नाही. अद्वैतही त्याला सांगत आहे. आता मात्र राहुलला कसं बाहेर काढायचा हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे. मग अर्जुनने आता अद्वैतच्या हातामध्ये ते पॅम्पलेट दिलेलं असतं आणि तो म्हणत असतो की ही स्पर्धा जी आहे, हार बनवण्याची स्पर्धा आहे, ती सुरू झालेली आहे आणि मला असं वाटतंय की या हार बनवण्याच्या स्पर्धेमध्ये आता भाग घेतला पाहिजे. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अद्वैतला अर्जुन डिरेक्टली सांगत असतो की हे बघ कसं आहे माहितीये का, ह्या हार बनवण्याच्या स्पर्धेमध्ये मला असं वाटतं की चांदेकर ज्वेलर्सने उतरावं, ते तुझे कॉम्पिटिटर आहेत ना ते पण या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. तिथे ना मंदिरामध्ये बरीच लोक होती आणि ती बोलत होती, त्यांच्या बोलण्यातून मला इथे स्पष्ट झालेलं आहे, त्यांच्या बोलण्यातून क्लिअर झालं की ह्या स्पर्धेमध्ये बरेच चांदेकर इकडे कोल्हापुरातले ज्वेलर्स आहेत तेही येणार आहेत आणि मला असं वाटतंय की तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरावं, हे अर्जुन सांगत असतो. तेव्हा इकडे अर्जुनने जेव्हा ही गोष्ट सांगितलेली असते
तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो हो बरोबर आहे. अद्वैतला अर्जुन सांगत असतो अरे तुझ्याकडे छान डिझायनर पण आहे, मग काय प्रॉब्लेम आहे तुला. पण अद्वैत म्हणत असतो की नाही ती डिझायनर येणार नाहीये ना, मग काय करायचं, हा मोठा प्रश्न पुढे उभा राहिलेला असतो. इकडे सायली त्याचबरोबर बाबा सगळेजण बोलत असतात, पण कला मात्र ऐकायला तयार नसते. तेव्हा बाबा म्हणतात की अगं सायली मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवू का, काय खायचं सांग तुला. तेव्हा सायली म्हणत असते की नाही नको मला, आपण बोलूया इथे बसून. तेव्हा कलाही म्हणत असते मी बनवते. पण सायली म्हणत असते मी तुझ्याशी बोलायला आली, मला असं वाटतंय की तू या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे. तेव्हा शेवटी बाबा म्हणतात की ठीक आहे अगं सायली मी तुझ्यासाठी पन्हा तरी घेऊन येतो. असं म्हणत ते पन्हा आणण्यासाठी जातात. काजल ही बोलत असते, काजल ही म्हणत असते की बघ ना तायडी ऐकायलाच तयार नाहीये. आणि मग इकडे कला म्हणत असते अगं बरोबर आहे तुझं, मी ऐकायला तयार नाहीये. पण इकडे काजल आणि त्याचबरोबर सायलीला कला सांगू लागते की तिथे मी भाग घेणार नाही, कारण त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेतला तर तो चांदेकर तिथे असेल आणि तोही माझ्या समोर येईल, तर मला ती गोष्ट नको आहे. एवढं स्पष्टपणे आता कलाने सांगितलेलं असतं, कारण अद्वैत तिथं त्या स्पर्धेमध्ये येईल म्हणून मला भाग घ्यायचा नाही, एवढं क्लिअर कलाने सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे कलाला काय सायली म्हणत असते की हे बघ कसं आहे माहितीये का, मला माहिती आहे की अद्वैत तिथे येईल, पण त्यासाठी तू का, एका कलाकारासाठी ही खूप मोठी संधी असते आणि हे सगळं काय चाललेलं आहे. काजल ही तेच बोलत असते, आम्हीही ताडीला तेच समजतोय. कला म्हणत असते, सायली म्हणत असते की अगं तू विचार कर ना, एका कलाकारासाठी ही केवढी मोठी संधी आहे, पण तुला या संधीचं सोनं करून नाही घ्यायचं, तर तुला या संधीबद्दल विचित्र विचार करायचा आहे. आणि तो अद्वैत तिथं असणार आहे, तो चांदेकर तिथं असणार आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि म्हणणं असतं की आता चांदेकर तिथं आहे म्हणून मी या स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही. कला म्हणते ही गोष्ट काही मला पटत नाहीये. त्यामुळं कला बोलत असते आणि मग अद्वैतलाही इकडे अर्जुन समजवत असतो. अर्जुन म्हणत असतो की मग झालं ना, काय प्रॉब्लेम आहे, कारण आता मला असं वाटत आहे की तुझ्याकडे डिझायनर तयार आहे. अद्वैत म्हणतो की तसं काहीच प्रॉब्लेम नाहीये, माझ्याकडे डिझाईनही तयार आहेत आणि कोणत्याही क्षणी आपण त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतो, हे अद्वैतने आता अर्जुनला सांगितलेलं असतं. आणि जेव्हा अद्वैत अर्जुनला या सर्व गोष्टी सांगत असतो तेव्हा मात्र इकडे राहुल तिथं असतो. राहुल म्हणतो की नाही, जर आमचे कॉम्पिटिटर त्याच्यात असतील तर इम्प्रेस करण्यासाठी मला या स्पर्धेमध्ये भाग घेणं गरजेचं आहे. आणि तो लॅपटॉप जो आहे तो घेऊन, त्याचा पासवर्ड घेऊन मला लवकरात लवकर हे सगळं काम करणं गरजेचं आहे. हे सगळं राहुल म्हणत असतो. त्यातल्या त्या डिझाईन मला मिळवल्या पाहिजेत आणि अद्वैतच्या आधी त्या डिझाईन मला तिथे सगळ्यांच्या समोर आणल्या पाहिजेत, हे बोलणं त्याचं चाललेलं असतं. त्याने ठरवलेलं असतं आणि राहुल तिथून निघून जातो. म्हणजे इतक्या वेळ हे दोघं जण मागं लागलेले असतात की तू इथे कशाला थांबलेला आहे. तेव्हा मात्र त्याला इथेच थांबायचं होतं आणि आता मात्र तो तिथून निघून गेलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि अद्वैत दोघंही बोलत आहेत. फायनली अद्वैत आता त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तयार झालेला आहे. इकडे कला मात्र तयार होत नाही. काजल त्याचबरोबर सायली सगळेजण तिला समजवत आहेत, पण कलाचं एकच म्हणणं आहे की तिथे चांदेकर ज्वेलर्सही असणार आहे, त्यामुळं मला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नाही. तेव्हा बाबा म्हणत असतात की जाऊ दे, कसं तिला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा नसेल तर आपण तिला फोर्स करायचा नाही, असं बाबांनी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर सायली मग पन्हा आणलेलं असतं, ते पन्हा पित असते आणि सायली म्हणते ठीक आहे, कसं आता एका कलाकाराला आपण समजवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला जर ऐकायचंच नसेल तर आपण काहीच नाही करू शकत. सायली म्हणते ठीक आहे मी निघते. आणि तेवढ्यातच आता काजलने एक प्लॅन केलेला असतो. ती बाबांना म्हणालेली असते, बाबा आई नाही का बघा तसं करत असते, तसं तुम्ही करा, पैशाचं टेन्शन आले असं दाखवा, मग तायडी नक्कीच भाग घेईल आणि तायडी आणि दाजींना एकत्र आणण्यासाठी आपल्यालाही प्रयत्न करायला पाहिजे आहेत. हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं. आणि आता सायली निघायला सुरुवात करते. कलाही तिथं असते. कला म्हणत असते ठीक आहे. सायलीला आता काही करून कलाला तयार करायचं आहे, कन्व्हिन्स करायचं काय आहे, त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबलेला इथे सायली तयार झालेली असते. आणि मग सायली म्हणत असते हा काका मी निघते, असं म्हणत सायली घरातून बाहेर पडत असते. तेवढ्यातच दिनकर काकांच्या छातीमध्ये कळ येते आणि दिनकर काका ओरडायला लागतात. तेव्हा सायली धावत माघारी येते आणि काका काय होते तुम्हाला, असं म्हणत काकांना सावरू लागते. त्यावेळेस कला काजल दोघीही पुढे जातात आणि त्या दोघीही बाबांना सावरत असतात. तेव्हा मात्र इकडे कला म्हणत असते की बाबा काय होते. कलाही पुढे गेलेली असते. कलालाही काळजी वाटायला लागलेली आहे आणि त्याचबरोबर कलाही म्हणत आहे की मला खरंच बाबांची काळजी वाटते आणि बाबांना काय होतंय, असं म्हणत कला त्याचबरोबर सायली सगळेजण आता सावरू लागतात. तेव्हा इकडे कला धावतच पाणी आणायला जाते. कला पाणी आणायला गेलेली असते. काजल म्हणत असते बाबा काय होते तुम्हाला, बाबा काय होते. सायली म्हणत असते भारी ऍक्टिंग करताय, चालू द्या. कला आत पाणी आणायला गेलेली आहे. तोपर्यंत यांनी इकडे दिनकर काकांना ऍक्टिंग करायला लावलेली आहे
आणि दिनकर काका हे अगदी तिथं ऍक्टिंग जबरदस्त अशी करत आहेत. दिनकर काका दाखवत आहेत की त्यांना खूप त्रास होत आहे. सायली मात्र खुश झालेली आहे, कारण आता काही करून सायलीला आणि अर्जुनला कला अद्वैतला एकत्र आणायचं आहे. त्यासाठी काही करायला लागलं तर त्याची तयारी आहे. आणि इकडे दिनकर काका त्याचबरोबर काजलनेही सायलीला तेवढीच मदत केलेली आहे. दिनकर काका म्हणत असतात की खरंच अगं, मला ना जे हवं होतं तेच तू करून देत आहे, त्यामुळं त्यांनाही बरं वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला पाणी घेऊन येते आणि ते पाणी दिनकर काकांना देण्याऐवजी कला सायली जी आहे ती स्वतःच पाणी पिऊन टाकते. सायलीच्या लक्षातच येत नाहीये की आपण ते पाणी पिलं. तेव्हा सायली म्हणत असते, अगं माझ्याकडून चुकून झालं, ऍक्च्युली ना बघ ना कसा गोंधळ झालेला होता, मला कळलंच नाही, असं सायली बोलत असते आणि म्हणत असते मला टेन्शन आलं आणि त्यामुळं ते पाणी मी पिऊन टाकलेलं आहे. हे बोलणं सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला हे दोघंही आता तयार झालेले असतात. तेवढ्यातच अद्वैतचा फोन वाजतो आणि अद्वैतला सायलीने फोन केलेला असतो. इकडे अर्जुनचा फोन असतो आणि अर्जुनला सायलीने फोन केलेला असतो. सायली म्हणत असते, अहो इकडे दिनकर काकांना चक्कर आलेली आहे आणि त्याचबरोबर डॉक्टरांना घेऊन या, खऱ्यांच्या घरी असं ती सांगत असते. तेव्हा तिला सांगायचं असतं की खोटे खोटे डॉक्टरांना हा सगळा प्लॅनचा भाग आहे, सायली अर्जुनला स्पष्ट सांगते. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो, काय झालं काकांना, काका बरे आहेत ना. अद्वैतलाही धक्का बसलेला असतो, काकांची तब्येत तर बिघडली नाहीये ना. हे सगळं अद्वैतच्याही लक्षात आलेलं असतं. इकडे सायली अर्जुनला सांगत असते. अर्जुन त्या पद्धतीनं सायलीशी बोलत असतो आणि सायलीला स्पष्ट करून सांगितल्यानंतर अर्जुनला कळतं. अर्जुन म्हणतो ठीक आहे, काळजी करू नका. आणि मग सायली अर्जुनला फोन करून सांगत आहे डॉक्टरांना बोलवलेलं आहे आणि दिनकर काकांची तब्येत आहे ती बिघडलेली आहे. इकडे कलाही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे, पण दिनकर काका मात्र ऐकायलाच तयार नाहीत. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की कला आणि त्याचबरोबर अर्जुन कला आणि अद्वैत या दोघांनी एकत्र येण्यासाठी अर्जुन सायलीचे प्रयत्न सुरूच आहेत. मग इकडे अर्जुन अद्वैतला सांगतो की ऍक्टिंग करणारे डॉक्टर हवे आहेत, ते मिळतील का. तेव्हा अद्वैत म्हणतो, म्हणजे काय म्हणायचंय तुला, मला कळत नाहीये. तेव्हा अर्जुन सांगतो की असू दे, चल एक प्लॅनचा भाग आहे, एक चांगली ऍक्टिंग करणारा डॉक्टर आपल्याला हवा आहे आणि त्याचबरोबर तो डॉक्टर आपल्याला मिळणं गरजेचं आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तशा डॉक्टरांना घेऊन लवकरात लवकर ये हे तो सांगत असतो. त्याचबरोबर इकडे आता अर्जुन आणि अद्वैत दोघंही डॉक्टरांना घेऊन कलाच्या घरी म्हणजे खरेंच्या घरी जाणार आहेत. अद्वैत ही खुश झालेला आहे की ठीक आहे, या निमित्ताने तरी खरे माझ्यासोबत असेल आणि ती येईल अशी तिला खात्री वाटत आहे. इकडे सायली आलेले आहे, डॉक्टर येत आहेत, काळजी करू नका, मी अर्जुन सरांना फोन केलाय, अर्जुन सर डॉक्टरांना घेऊन येत आहेत, असं सगळं सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की कला त्याचबरोबर काजल दोघेही घाबरलेले असतात. बाबांना नक्की काय झालेलं आहे, बाबांना कशाचं टेन्शन आलेलं आहे, या गोष्टीची काळजी त्या दोघींनाही वाटत असते. दोघीही घाबरलेले असतात. त्यांना कळत नसतं की कशा पद्धतीनं आता यांना सगळं मॅनेज करायचं आहे, हेच त्यांच्या लक्षात येत नाहीये. आणि मग काजल पण म्हणत असते की काय झाले बाबांना, बाबा असे का करतायत, हा प्रश्न काजललाही पडलेला असतो. कलाही रडत असते आणि तेवढ्यातच आता डॉक्टरांना घेऊन अद्वैत आणि अर्जुन दोघंही तिथे यायला लागलेले असतात. कला घाबरलेली असते. कला म्हणत असते की सायली, बाबा असं का करतायत ग, मला कळत नाहीये, बाबांना काय झालं तर नसेल ना, असा प्रश्न कलाला पडलेला असतो. कला म्हणत असते, सायली म्हणत असते काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, बघ साखर आणायला सांगितली जाते, तोपर्यंत जी प्रायमरी ट्रीटमेंट आहे ती सगळी दिली जाते, त्यांना साखर खाऊ घातली जाते आणि कला चमच्याने पाणी बाबांना पाजत असते. अचानक दिनकररावांना त्यांच्या चेस्ट पेन सुरू झाल्यामुळं ते चक्कर येऊन पडलेले आहेत, त्यांना त्रास व्हायला लागलेला आहे. यामुळे मात्र यांना सगळ्यांनाच आता काळजी वाटत असते. इकडे सायली म्हणत असते, काका चालू द्या, ही तुमची ऍक्टिंग अशीच चालू द्या, त्याचा आपल्याला फायदा होणार आहे असं सांगत आहे. आणि इकडे अद्वैत आणि अर्जुन डॉक्टरांना घेऊन आलेले आहेत. अद्वैत म्हणत आहे की काका काय झालं तुम्हाला. अद्वैतने पण आता ऍक्टिंग सुरू झालेली आहे. अद्वैतलाही कळलेलं आहे की दिनकर काकांना काही झालेलं नाहीये आणि अद्वैतला बघून कला जोरात किंचाळते, तू कशाला आलाय चांदेकर इथे, असं म्हणत अद्वैतवरती ती ओरडायला सुरुवात करते. तेव्हा तो म्हणत असतो की अगं थांब जरा, आणि मग तो बोलायला सुरुवात करत असतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अद्वैत आणि अर्जुनने अगदी वेळेवर डॉक्टरांना आणून बाबांचा जीव वाचवलेला आहे. बाबांना त्रास होत होता त्यातून त्यांनी बाहेर काढलेला आहे आणि मोठी गोष्ट समोर आलेली आहे. दिनकर काकांना जो त्रास होत असता त्या त्रासातून बाहेर तर काढलेला आहे, परंतु दिनकर काकांनी सांगितलेलं आहे की 1 लाख रुपये रोख रक्कम मिळणार आहे. तर कलाने या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे, कारण पैशाचं टेन्शन तर सुरूच आहे. रेग्युलरचं काम आहे ती कला चालू करतच आहे, पण तरीही ही महत्वाची गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. इकडे
अद्वैत आणि कला दोघंही तिथं आहेत आणि त्याचबरोबर अर्जुन सायली त्यांना समजवत आहेत. तेव्हा इकडे अर्जुन आणि सायली समजवल्यानंतर कला म्हणते की चालेल, मी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला तयार आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की चांदेकर ज्वेलर्स ही या स्पर्धेमध्ये उतरणार आहे. तेव्हा कला म्हणते की चांदेकर जर या स्पर्धेत येणार असेल तर मी या स्पर्धेत भाग घेणार नाही, एवढं स्पष्टपणे इकडे ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो, कसं आहे माहिती का अर्जुन, तिला माझ्याकडून हारण्याची भीती वाटते रे, म्हणून ती या स्पर्धेमध्ये येणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे अद्वैत आणि कला दोघंही बोलत आहेत आणि अर्जुन म्हणत आहे की खरंच कला, तुला भीती वाटते का अद्वैतकडून हारशील याची? तेव्हा कला म्हणते की नाही, मी अजिबात घाबरत नाहीये त्याला आणि त्याच्याकडून हारण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला तयार आहे. आणि फायनली अर्जुन आणि सायलीचा प्लॅन सक्सेस होतो आणि कला आणि अद्वैत दोघंही या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला तयार होतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.